मंत्रिमंडळामध्ये मृद व जलसंधारण खात्याचा मंत्री म्हणून आज अतिशय महत्त्वाच्या या वाल्मी संस्थेच्या भेटीसाठी मी आलो होतो। बराच आढावा घेतलेला आहे आणि वाल्मीचं भविष्यातलं विजन कसं असलं पाहिजे हे सुद्धा प्रेझेंटेशन या ठिकाणी संबंधित विभागानं माझ्या समोर सादर केलेला आहे। अतिशय सुंदर आणि आवश्यक असलेले हे प्रेझेंटेशन होतं। लवकरच माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याचं सादरीकरण करून भविष्यामध्ये या वाल्मी संस्थेचं जे विजन आता मी पाहिलं किंवा इच्छा अनेक जुन्या जाणत्या प्राध्यापकांनी अनेक वर्षापासून जे सुरुवातीपासून पुराणिक होते, जे वाल्मी संस्था स्थापन झाल्यापासून ते काम करत आहे, तर त्यांनी या ठिकाणी या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून आणि भविष्यात तंत्रज्ञान असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी माती आणि पाणी या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते माझ्यासमोर ठेवलं। त्यानंतर वाल्मी संस्थेच्या अनेक गोष्टीचा सुद्धा मी आढावा घेतला। काही कामं झालेली आहेत त्याचा आढावा घेतला, काय आवश्यक आहे निधीच्या संदर्भात आढावा घेतला, किती शेतकरी प्रशिक्षण झाले, इतर किती कर्मचाऱ्यांचं अधिकाऱ्याचं प्रशिक्षण झालं, या सर्व गोष्टी रिक्त पदाच्या संदर्भात आढावा घेतला आणि ही लवकर कशा पद्धतीनं भरता येईल या दृष्टीनं सुद्धा तात्काळ प्रस्ताव माझ्याकडे पाठवा अशाही पद्धतीचा निर्देश आणि सूचना त्यांना मी केलेल्या आहेत। खरं तर मृद व जलसंधारण खात्याचा परत कारभार माझ्याकडे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार ह्या महायुतीच्या सरकारच्या या प्रमुख आमचे वरिष्ठ नेत्यांनी माझ्याकडे दिलं आणि या खात्यामध्ये काम करताना मागे मला फार कमी वेळ मिळाला, परंतु आता भरपूर वेळ आहे आणि या माध्यमातून या खात्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार आहे। विधिमंडळाचा 5व्यांदा मी सदस्य झालो। माझ्या मतदारसंघातल्या जनतेने सातत्यानं मला 5दा भरघोष मताने निवडून दिलं। सातत्यानं प्रत्येक निवडणुकीमध्ये मताची टक्केवारी आणि मताची ही वाढलेली आहे आणि परत मंत्रिमंडळामध्ये सुद्धा संधी मिळालेली आहे आणि एवढं महत्त्वाचं हे खातं मिळालेलं आहे। म्हणून या खात्याच्या माध्यमातून खरं तर राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं वेगवेगळे निर्णय मी घेणार आहे किंवा मनामध्ये आहे, चर्चा करतो आहे आणि खरं सांगताना या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगेन की जलसंधारणाची गरज आज बऱ्याच नागरिकांना किती माहीत आहे माहीत नाही हे याच्यात मी जाणार नाही, परंतु काळाची गरज आहे। आज देशाचे प्रधानमंत्री सुद्धा कालच त्यांनी ही गरज ओळखून पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा उल्लेख घेऊन जलसंधारण किती गरजेचं आहे याचा उल्लेख आज केलेला आहे आणि म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात या खात्याच्या माध्यमातून काम करणं गरजेचं आहे। म्हणून छोट्या लघु सिंचन योजनेचं अत्यंत उपयोगी कशा पद्धतीने आहे, खरं तर वाल्मीचा हा विषय नाही, हा पूर्ण मृद व जलसंधारण खात्याचा विषय आहे। सुरुवातीला 0 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या लघु सिंचनाच्या योजनेचं बांधकाम असेल, देखभाल असेल, दुरुस्ती असेल, व्यवस्थापन असेल, या सर्व गोष्टीचं साठी जलसंधारण विभागाची निर्मिती झाली होती। परंतु 31 मे 2017 मध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या याची परत फेररचना झाली आणि जवळपास 16,000 पद आकृतीबंद याचं निश्चित करण्यात आला आणि 0 ते 600
हेक्टर सिंचन समितीच्या संदर्भात बांधकाम असेल, देखभाल दुरुस्ती असेल, व्यवस्थापन असेल, हे विषय याच्यामध्ये घेण्यात आले आणि या विषयाच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी आहेत. आणि म्हणून आज मृद व जलसंधारण खात्याचा मी मंत्री म्हणून मी जे काही 100 दिवसाचा माझा कार्यक्रम या ठिकाणी आखलेला आहे, त्यामध्ये वाल्मी संस्था तर आहेच. या वाल्मी संस्थेला परत वैभवाचे दिवस जुन्या काळात सर्व वाल्मी विजन जे काही बनवलेलं आहे त्याची सुरुवात मी करणार आहे आणि सोबत सर्वसामान्य माणसाशी किंवा शेतकऱ्याशी माती आणि पाणी याच्या संदर्भात महत्त्व पटलं पाहिजे. त्यासाठी काल परवाच मी जेव्हा विभागाचा चार्ज घेतला आणि दुसऱ्याच दिवशी मी एक बैठक घेऊन वेगवेगळ्या NGOंना मी बोलवलं जे सातत्यानं या क्षेत्रामध्ये काम करतात. त्यामध्ये सन्माननीय अण्णा हजारे साहेब असतील, ज्यांनी आदर्श गाव असेल किंवा गावच हे माझे तीर्थ असं समजून राळेगण सिद्धीमध्ये भरपूर काम केलेलं आहे. सन्माननीय पोपटरावजी पवार साहेब आहेत, ते सुद्धा एक नेहमी अनेक वर्षापासून काम करतात. आता आपण सर्वांना माहीतच आहे की नाम फाउंडेशन संस्था आहे, पाणी फाउंडेशन संस्था आहे, भारतीय जैन संघटना आहे. अशा वेगवेगळ्या संस्थेला प्रतिनिधींसोबत माझी चर्चा झाली. राज्यामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या पाणलोट क्षेत्रामध्ये आदर्श गावामध्ये आदर्श गाव निर्मिती करण्यासाठी जे काम करतात त्यांच्यासोबत चर्चा झाली आणि या सर्वांना घेऊन येणाऱ्या काळामध्ये 100 दिवसात किंवा पुढच्या काळामध्ये या सर्वांचा लोकसहभाग घेऊन NGOंचा सहभाग घेऊन नागरिकांमध्ये मृद व जलसंधारण विभागाच्या संदर्भामध्ये किंवा पाणलोट असेल, जलसंधारण ही कशा पद्धतीची काळाची गरज आहे हे विद्यार्थ्यापासून युवकापासून नागरिकापासून सर्वांना कळलं पाहिजे असं अभियान राबवण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून पाणलोट यात्रा ही जानेवारीमध्ये आम्ही काढण्याचं सुद्धा निश्चित केलेलं आहे. उद्या परवा याची आखणी मुंबई स्तरावर आमच्या सेक्रेटरींना मी सांगितलेली आहे. आखणीचं काम चालू आहे, ते जाहीर करू आणि 10 जानेवारीपासून तर 20 जानेवारीपर्यंत याचा एक शुभारंभाचा कार्यक्रम आम्ही ठेवणार आहोत. जवळपास 1600 गावामध्ये राज्यामध्ये ही पाणलोट यात्रा वेगवेगळ्या 3 रथाच्या माध्यमातून वेगवेगळ्या विभागात जाणार आहे आणि गावागावामध्ये जाऊन लोकांमध्ये लोकसहभाग घेणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम राबवणार आहे. असा हा कार्यक्रम तर आम्ही घेणारच आहोत, परंतु सोबत श्रमदानाच्या माध्यमातून काम करत असताना जसं गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून राज्यातील जे काही धरणं आहे, प्रकल्प आहेत, याचा काळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात पसरवण्यासाठी खरं तर या योजनेचा प्रभावीपणे राबवण्यासाठी मी या 4 महिन्यामध्ये काम करणार आहे. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल आणि यामधून खरं तर प्रकल्पातला गाळ हा तर गाळ काढण्यास साठवण्यासाठी प्रक्रिया ही कायमस्वरूपी आहे, गाळ साठतोच. तर तो मोठ्या प्रमाणात प्रकल्पामधून जर आपण काढला तर पाणी साठाही वाढणार आहे आणि हा गाळ जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पसरवला तर त्याची सुद्धा जमीन ही सुपीक होणार आहे. म्हणजे अशा पद्धतीचं या अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे आणि पाणी साठ्यामध्ये सुद्धा वाढ होणार आहे. आणि म्हणून या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार हे अभियान आता जोरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्याच्या सूचना मी आमचे प्रधान सचिवांना दिलेल्या आहेत. त्याची आखणी चालू आहे आणि त्याचा सुद्धा शुभारंभ या ठिकाणी आम्ही करणार आहोत. यासोबत जसं मागेन त्याला शेततळे असं शासनाची जी योजना आहे
तर आता मागेन त्याला बंधारा आम्ही तर देऊ शकत नाही, कारण ती साईट मिळाली पाहिजे, तो ते टेक्निकल गोष्टी बसल्या पाहिजेत. म्हणून 100 शेतकऱ्यांनी जर परिसरातल्या एकत्र अर्ज आमच्या विभागामध्ये केला की आम्हाला या ठिकाणी बंधाऱ्याची गरज आहे, तर त्याला तांत्रिकदृष्ट्या ते योग्य आहे का नाही हे तपासून तिथे आम्ही बंधारा बांधण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना मागेन त्या ठिकाणी बंधारा बांधण्याच्या संदर्भात सुद्धा एक नवीन कार्यक्रम आम्ही करतो आहे. आणि या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल.